GNP ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे विकास, त्या विकासासाठी आम्ही मग काय करतो, त्या विकासात काय अद्ययावत आहे किंवा आताचं शिक्षण आहे ते म्हणजे फक्त भौतिक विकास. आजच्या शिक्षण काय शिकवतं, मी मोठ्या मोठ्या डिग्र्या मिळवीन, पहिला येईन आणि चांगल्या नोकऱ्या मिळवीन, जास्तीत जास्त पैसा मिळवेल, मोठं घर घेईन, मग मोठा टीव्ही घेईन, मग आईला एक खोली, वडिलांना एक खोली, माझी एक खोली, मग कधी आमचा कोणाशी आम्ही म्हणजे लाईटची किल्ली आमच्या प्रत्येकाकडे, कधी कोण घरात येतो कधी कोण जातो, कोणाचं काहीच समन्वय नाही, आम्ही फक्त अपार्टमेंट शेअर करतो. तर ही जी पाश्चात्य वृत्ती आहे ती इकडे येत चाललेली आहे. तर आम्हाला असा विकास नकोय. आम्हाला विकास कसा हवाय की ज्याने त्यांचं व्यक्तिमत्व छान होईल. व्यक्तिमत्व आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यामध्ये एक मोठा फरक आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे पाश्चात्य फॅड आहे. त्यामध्ये मुलांचा फक्त माणसांचा फक्त स्मार्टनेस वाढतो आणि स्मार्ट वस्तूंचा हव्यास वाढतो. आणि व्यक्तिमत्वामध्ये व्यक्ती आणि तत्व म्हणजे काहीतरी तत्वनिष्ठ आहेत त्या व्यक्ती जेव्हा मनापासून काही करतात, त्यांचा विकास घडवतात, तेव्हा व्यक्तिमत्व विकास होतो. तर आपल्याला हा असा व्यक्तिमत्व विकास हा मुलांचा करायला हवा. शाळांमध्ये आम्ही गेलो तेव्हा आमच्याकडे मुख्य प्रश्न आले की मुलांमध्ये खूप ॲग्रेसिव्ह होत आहे. काही पहिलीतली मुलं सुद्धा शेअरिंग करत नाही. मोठ्या मुलांचं तर काय हे केलं. आणि पुन्हा त्यांच्या आज त्यांना जे टीव्हीवर किंवा आजूबाजूला दिसतं त्या ह्याच्यामुळे शाळांमध्ये सुद्धा प्रेम, आकर्षण आणि मैत्रीचे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेले आहेत. तर शाळेतल्या पिरियडचा 1 तासामध्ये 45 मिनिटांमध्ये त्यांना जे ते 25 मिनिटं शिकवायला मिळतात. मग ही वाया जातात पुढची 20 मिनिटं. ती कशी वाचवता येतील तर त्यांचा जेव्हा मानसिक विकास योग्य प्रकारे होईल तेव्हाच ती आपल्याला 20 मिनिटं वाचवता येईल. मग ही 20 मिनिटं गप्पा बसा आणि शिक्षा करा यातच घालवायची का आपण, तर नाही. मग त्यांना त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे त्यांना जाण यावी यासाठी आपण विकास घ्यायचा. मग आम्ही 4 मार्चला एक शिक्षकांबरोबर जाऊन केडगावच्या शाळेमध्ये त्यांच्याबरोबर चर्चासत्र घेतलं की नेमकी तुमची आमच्याकडनं काय अपेक्षा आहे. कारण हा एक त्रिकोण आहे, शिक्षक, काउन्सिलर, पालक आणि सेंटरला मुलं. तर या सगळ्यांची आपल्याला सांगड घालून आपल्याला आपली शरीर आणि मन यांनी सुदृढ मुलं कशी काय तयार करता येतील. तर त्यांच्याकडनं आम्हाला बरेच प्रश्न आले आणि त्याच्यावरती मग आम्ही नियमित बैठका, सगळे जास्तीत जास्त 70-80% एखादं जर हे नव्हतं. कारण आमचा सगळ्यांचा ध्यास एकच आहे की मुलांचा आणि आपल्या राष्ट्राचा आणि आपल्या जगाचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही म्हणजे बघा तुम्ही 4 मार्चपासून आम्ही आजतागायत दर आठवड्याला 2दा एकदा एकत्र येतो आणि एकदा पुण्यामध्ये तर कुठे पोचायचं म्हणजे प्रत्येकाला 1-1 तास प्रवास करून यावं लागतं. अडथळ्यांची शर्यत आहे अक्षरशः. आणि एक राहतं विमाननगरला, एक राहतं सिंहगड रोडला, एक धायरीला, एक कोथरूडला, असे सगळे पुण्याच्या सगळ्या भागांमधनं सगळे एकत्र येतो. यामध्ये मग लगेच काय झालं, शाळेला सुट्टी आली. मार्चमध्ये आम्ही गेलो, एप्रिलमध्ये परीक्षा, 2 महिने उन्हाळी सुट्टी. मग हा वेळ वाया घालवायचा का आपण, तर नाही. आणि एक सांगायचा मुद्दा राहिला की प्रिन्सिपलशी आम्ही तेव्हा बोललो की तुम्हाला 7वी पासूनच्या मुलांचे प्रॉब्लेम्स येतात ते तुम्हाला तुमच्याकडनं सोडवून हवेत प्रामुख्याने. पण 7वीत मुलं येतात तोवर त्यांना आपण प्रॉब्लेम विरहितच करूया. आपण पहिलीपासून काम केलं, त्यांच्यावर संस्कार चांगले होत गेले तर आपोआप 7वीमध्ये त्यांची मनं सुदृढ होऊन तुम्हाला हे प्रॉब्लेम्सच येणार नाही. त्यांना आपण व्रत दिलं, शिक्षणाचं व्रत दिलं तर तुम्हाला हे जे प्रेम, आकर्षण, मैत्रीचे प्रॉब्लेम येत आहेत किंवा त्यांच्या मनावर जे काही सिरियल्स बघून, पिक्चर्स बघून, इंग्लिश लोकांचं अनुकरण करून लवकर लग्न करावं असं वाटायला लागतं किंवा विदाऊट लग्न सुद्धा पुढे जावं असं वाटतं, तेच वाटणार नाही. त्यासाठी मग आम्ही वह्यांच्या मध्ये उपक्रम दिला त्यांना. आम्ही नुसतं वह्या आम्हाला शाळेत वाटायचं म्हणल्याबरोबर आम्हाला एक देवानी पाठवल्यासारखे डोनर मिळाले, त्यांनी 700 वह्या दिल्या. आम्ही 1ली ते 4थीचा एक एक्झरसाइजचा उपक्रम ठरवला आणि प्रश्नावली काढली
प्रश्नावलीमध्ये त्यांचं निरीक्षण, सगळी कौशल्य वाढतील अशा यांनी त्यांना प्रश्नावली दिली. 1ली ते 4थी आणि 5वी ते 11वी असा आपण गट केला, वेगवेगळे दिले. 1ली ते 4थी मध्ये त्यांच्या शरीराची वाढ होत असते, त्यामुळे त्यांच्या हाडांवरती ताण येऊ नये, नाहीतर बागदार होतात हाडं मुलं. त्यासाठी मग त्यांना तसं न होता पण त्यांची शारीरिक वाढ उत्तम होईल यासारखे व्यायाम, त्यातले शारीरिक यामधले जे आणि योग वर्गात घेणारे अशांशी चर्चा करून त्याप्रमाणे काम ठरवलं. आणि 5वी पासून 11वी पर्यंतच्या मुलांनी रोज घरामध्ये सूर्यनमस्कार घातलेच पाहिजेत 12, असं त्यांना दिला उपक्रम. आणि त्यांची सगळी कौशल्य वाढतील असे प्रश्नावली दिली. आणि त्यांच्या उत्तरांमधनं आम्हाला त्यांची मानसिकता कळेल आणि आम्ही मुलांची विभागणी करू शकू की कोणत्या मुलांवर कोणत्या प्रकारे काम केलं पाहिजे. त्यासाठी हा उपक्रम घेतला. या उपक्रमामध्ये नुसतं वाटलं तितकं सोपं काम नव्हतं. आम्ही प्रिंट धडा काढून आणले. रिझल्ट जवळ आला, रिझल्टच्या दिवशी वह्या वाटायच्या आणि हे सगळे पेजेस चिकटवायचे आहेत. मग आम्हाला अष्टांग आयुर्वेदचे विद्यार्थी धावून आले मदतीला आणि खरंच त्या मुलांनी म्हणजे 3 दिवस सलग 6-7 तास खपून हे काम केलेलं आहे. आणि मग आमच्या वह्या केळगावला 26 एप्रिलला पोचल्या. 26 एप्रिलला आम्ही अहिल्यानगरचे कार्यकर्ते, मी आणि कटणे सर यांनी जाऊन त्याचा काय उद्देश आहे ते व्यवस्थित समजावून सांगितलं. आणि मग रिझल्टच्या दिवशी नेक्स्ट असे गठ्ठे इयत्ता वाईज तिथं जाऊन त्यांना करून दिले की त्यांना आणखी शिक्षकांना ताण येऊ नये. कारण शिक्षकांना आधीच ताण खूप असतो, इतर कामं पण शिक्षणाव्यतिरिक्त असतात, त्या व्यतिरिक्त आणि आणखी आम्ही त्यांच्या डोक्यावर काही आपटतोय का असं वाटायला नको, म्हणून ते सगळं विभागवार करून घेऊन दिलं. आणि नेक्स्ट रिझल्टच्या दिवशी 29 एप्रिलला चौथे सर आणि सिंदीकर सर आणि तिकडचे अहिल्यानगर मधले कार्यकर्ते यांनी जाऊन जातीने पूर्ण वेळ लक्ष घालून त्यांनी सगळ्या मुलांना मिळतात ना हे बघितलं. मग ह्या सुट्टीमध्ये त्यांचं तर झालं. मग आता शिक्षकांचं कार्यशाळा घ्यायची ठरलं. कारण शिक्षकांनाही कसं आपण त्यांनी मुलांना हँडल करायचं हे आलं होतं. तर त्यामध्ये आपण कसं केलं की शिक्षकांचा पूर्ण सकाळी 10 ते 4 आम्ही कार्यशाळा घेतली. 3 सत्रांमध्ये कार्यशाळा घेतली. त्यात रोल प्ले, संवाद, माहिती आणि विविध ऍक्टिव्हिटी यांच्या सहाय्याने आम्ही त्यांना जे प्रश्न पडले होते त्यांची उत्तरं कशी देता येतील याचा प्रयत्न केला. मग 18 जुलैला शाळेमध्ये आम्ही वह्यांबरोबरच अजून एक प्रकल्प दिलेला होता की पर्यावरण ह्याच्याशी आपण जे कचरा वाढवत चाललोय, वस्तूचा आपण वापरली 2-3 वेळा वापरली की समाधान होतं, फेकून देतोय, तर ती वृत्ती कमी करण्यासाठी टाकाऊतून टिकाऊ अशी वस्तू बनवून आणा आणि त्याचं एक्झिबिशन भरवणार आहोत असं त्यांना सांगितलं. तर त्याचं एक्झिबिशन आपण 18 जुलैला भरवलं. आणि अहिल्यानगर मधलेच एक आर्ट शिक्षक आहेत तिथल्या शाळेतले योगेश हराळे, हे आपल्याला परीक्षक म्हणून लाभले आणि त्यांनी पण खूप कौतुक केलं या उपक्रमाचं. आणि साजिरी परदेशी पण आली होती त्या दिवशी, तिने पण खूप मदत केली आणि आता ती आपल्याला जॉईन होणारच आहे सगळ्या या उपक्रमाला. आणि या मुलींनी नारळाच्या करवंट्या असतात, नारळ फोडतो आपण, फेकून देतो, पण त्याच्यापासून तिने त्याचे तुकडे तुकडे केले आणि त्याच्यापासून आकाशकंदील बनवला. तिला आता हा गणपतीमध्ये, दिवाळीमध्ये आणि 25 डिसेंबरला पण उपयोगी येणार आहे. आता पहिला मी असा लागली, मग नंतर अल्टरनेट रंगीन, मग नंतर सगळे रंगीन, म्हणजे ह्याचा पुनर्वापर झाला याचा. आणि ह्या पालक या दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्या मुलांनी काड्यांपासून एक शोपीस बनवलं. तर बघायला आपण सगळ्या पालकांना पण बोलवलं होतं, तर त्यांना पण इतकं कौतुक वाटलं की आपले धाकटे भावंड सुद्धा ते घेऊन आलेले होते आणि त्या पालकांनी पण आमच्याशी संवाद साधला.
ह्या त्या प्रदर्शनामध्ये आपण त्यांना शाळेमध्ये जमा करायला सांगितलं होतं 9 जुलैला. 18 जुलै आपण 16 जुलै जमा करायला सांगितलेलं होतं. पण त्या दिवशी आल्या होत्या वस्तू 93. मग त्या शिक्षिकांचा फोन आला की ताई फक्त 93 आल्या तो. म्हणलं असू दे, जे आहेत ते आपण त्याचं करायचं, ज्या मुलांनी केलं त्यांचं कौतुक करायचं. पण हे बघून जर कुणाला आणाव्याशा वाटत असतील तर तुम्ही आणू द्या वस्तू. आणि आम्ही 18 तारखेला गेलो तर शाळेमध्ये जी मुलं येत होती, कारण शाळा सुरू व्हायच्या आधीच आम्ही गेलेलो होतो, सगळ्या मुलांच्या हातामध्ये वस्तू होत्या. आणि हे जे बाजूचे हे 3 वर्ग भरले, एकूण 300 मुलं झाली. म्हणजे पहिली 90 आणि नंतर 210 एक्स्ट्रा मुलांनी वस्तू करून आणल्या. फक्त ह्यांचं आपण याच्यामध्ये बक्षीस काढण्यामध्ये घेतलं. त्या छोट्या मुलींनी प्लास्टिकच्या आपल्या बॉटल्स पडलेल्या असतात त्या रंगवल्या आणि त्याच्यामध्ये झाडं लावली. हिनी शार्पनरनी पेन्सिलनी आपण हे करतो ते सगळं चिकटवलंय, मध्ये चित्र काढलंय फोडाचं आणि त्याला रंग दिलेला आहे. अशाच यांनी त्यांच्या सगळ्या कल्पकतेला, म्हणजे सुट्टीमध्ये हुंदडण्यात किंवा नुसता मोबाईल बघण्यात वेळ गेला असता तो त्यांचं हे काम करण्यामध्ये. छोट्या छोट्या मुलांनी पण इतकं आजूबाजूचं निरीक्षण सांगितलं तर व्यवस्थित सगळ्यांनी पक्षी त्यांचे काहींनी तर चिकटवले पण आहेत पक्षी. हे झाले. नेक्स्ट मी आता वेळेअभावी खूप फास्ट घेते, नाही तर बोलायला खूप आहे. आणि ह्याच ह्याच्यामध्ये मग काय आपल्याला अपेक्षित आहे की त्यांचा पंचकोश आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे मुलांच्या, कारण ते खूप महत्वाचं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. पंचकोशमध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश ह्यावरती आपण जर काम केलं तर नक्कीच मुलं जेव्हा करण्याच्या कामात येतात, म्हणजे ज्या वयामध्ये शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, आपले सगळे फ्रीडम फायटर्स, ही सगळी 12 ते 21 वयोगटातलीच होती. त्या वयोगटामध्ये आपल्याला पुन्हा नवी पिढी, सकारात्मक काम करणारी पिढी मिळेल, तर या पंचकोशावर काम करणं गरजेचं आहे. तसेच कौशल्य विकासावर काम करणार आहे. 6 प्रकारची कौशल्य आम्ही आता निवडलेली आहेत आणि 6 प्रकारची कौशल्य: निरीक्षण कौशल्य, संभाषण कौशल्य, वाचन कौशल्य, नंतर अशी 6 आम्ही बेसिक निवडलेली आहे. आणि त्याच्यावरून 8वी ते 10वी वर आपण आता पहिली आपली कार्यशाळा होणार आहे सप्टेंबर पहिल्या आठवड्यामध्ये. त्याचाही आमचा फॉर्मॅट तयार झालेला आहे. आणि म्हणून सवय, सातत्य हे माणसाचा स्वभाव बनवतो, याच्यावरही जास्ती काम करायचं आणि व्यक्तिमत्व विकास जसा करता येईल तसं हे करायचं. मग हे काम हे आपलं मॉडेल आता संपूर्ण वर्षभराचं तयार आहे. पण हे फक्त केडगावची शाळा ही आहे, ही आपली प्रातिनिधिक शाळा आहे. पण ही आम्ही हे मॉडेल तयार झाल्यानंतर आपल्या प्रांतातल्या प्रत्येक नगरामधले 6 कार्यकर्ते तयार करून त्यांनी आपापल्या एरिया, कारण आम्हाला सगळीकडे धावणं शक्य होणार नाहीये आणि हे इतकं मोठं काम आहे की त्याला प्रत्येकाने थोडं, आपण जे म्हणतो की 6% आपल्या मिळकतीतले आपण दान केले पाहिजे, तसेच आपल्या वेळातले रोजचे 6% समाजकार्याला आपण दिले आणि मुलांवर काम केलं तर निश्चितच आपल्या भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे. आता आपल्या भागात इथे सगळेजण प्रमुख आले, त्यांनी अशी टीम तयार करावी, त्यांना आपण ट्रेनिंग देऊन तयार करून आपल्याला जितक्या जास्तीत जास्त शाळा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपण काम करूया. मला बरेच शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल माझे मनापासून मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. मी गायत्रीचे पण धन्यवाद मानते, कारण तिने काल रात्री 2 वाजेपर्यंत जसं म्हणल्यावर जागून हे PPT मला तयार करून दिलेलं आहे. मी तिला नुसतं बरोबर व्हॉट्सअपवर हे हवे मला हवे ते हवे सांगत होते आणि ती करत होती. त्याच्यानंतर थोडासा आम्हींना पण त्रास दिलेला. पण हे एक संघटित कार्य आहे, माझ्या एकटीकडनं काही होणार नाहीये. आपण सगळे जर करू तरच ते पूर्णत्वाला जाईल. म्हणूनच ते मी, माझं कुटुंब, माझा परिसर, माझं शहर, माझं राज्य, माझं राष्ट्र आणि माझं विश्व ही भावना आपण जेव्हा घेऊ तेव्हाच आपलं कुटुंब सुद्धा प्रबोधनाचं काम अतिशय उत्तम होणार आहे आणि किशोर किशोरी विकासाचं काम उत्तम होणार. धन्यवाद.